नमस्कार भावांनो बहिणींनो. आज हरसू भैयाला जेवण आवडलं नाही. म्हणतोय काय मटकीची भाजी बनवली तो. मटकीची भाजी बनवली होती मी मसाल्याची शेंगदाणे लावून, तर त्याला आवडली नाही भाजी. ते म्हणतोय काय भाजी म्हणजे तुमच्या दाजीला आवडते अशी भाजी भैयाला नाही आवडत. त्या एकाला एक पसंत आलं तर एकाला येत नाही. मग दाजी म्हणून राहिले त्याच्या पसंतचं करायचं ना जेवण. मग भैयानं सांगून जायचं बरं शाळेत, मम्मी ही भाजी बनवू नको ती बनवू नको. त्याला असं पण शेंगदाण्याच्या भाज्या जास्त आवडतच नाहीत. आहे भैया पोंगे तळले आणि साताळं बनवलं होतं मटकीचं, तर भैया तेच खायला लागलं आता. भैयाला मजा नाही आली जेवायला. लाज वाटती म्हणते. जाऊ द्या, भैयाला घेतच नसते मी, त्याला लय लाज वाटते. तुमच्या दाजीनं एवढा भाजीपाला आणला. 250 लागते आम्हाला एका भाजीला. तर तिथं म्हणजे पावशेर. तर मग त्यानं हे करायचं ना, आता झालं जिथं कमी लागते तिथं जास्त घेऊन येते ते. मग एवढा भाजीपाला हे होऊन जाते. ती घसमायली इकडं डबल खावा का. तुरीच्या शेंगा आणल्या तर अर्धा किलो घेऊन आले. शिराचे दोडके बरेच झाले. आता मी एकटीच खाते. याचे वाटाण्याच्या शेंगा तर ती अर्धा किलो घेऊन आली. भैया खात नाही, हरसू खात नाही, छकू दिदी खाजा. छकू दिदी गावाकडे. मग आता थोडासा सोला सोलून तुला एवढ्या भाज्या, पालकाची भाजी हे थोडं आणायचं तर लय 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 लय. आता मला पण जेवणच करायचंय. पण दाजी म्हणते आज लवकर येईन मी, तर पाहते कधी येतेत. तर गंज म्हणते 7 वाजता हिडो टाकीन, पण कामानं येळच भेटत नाही लवकर हिडो टाकायला. काय म्हणत राहते लवकर टाकीन पण नाही होत लवकर टाकणं. सकाळची सुरुवात मटकी बनवून दिली भैयाला सुक्की. तो नाश्ता करून शाळेतून येतो ते नाश्ता करून मग ही भाजी बनवली तर दाजीला आवडती मसाल्यातली भाजी. तर हरसू भैयाला ही भाजी आवडली नाही. म्हणजे त्याला शेंगदाणे लावून आवडत नाही, न्यायला आवडते. थोडेसे पोंगे तळले आणि एवढ्या शेंगा कशाला आणायच्यात ह्या वटाणे हे इथल्या कोण खाते इथल्या. मोठ्याल्या शेंगा येतात अशा येतात. आता तुमच्या ताईला बापा हिडो टाकायचा, भांडे घासायचे. भैया नाराज झाला भाजीला, तर ती मजा येत नाही. त्याला अंडे आवडतात. तर आता दाजी रिक्षा चालवते तर मग ते फुटून जातात. तर मग भैयानं जायचं ना बरं, तर ते जात नाही. आणि मग ते जास्त करून बॉईल अंडे खातोय ते फुटून जाते. आता एवढे थोडेसे भांडे आवरायचे. जेवण केलंय भैयानं तर ताट पण सुद्धा उचलत नाहीत लेकरं. ताट उचलून ठेवायचे का काही असे करतात लेकरं. आज 11 वाजताच पोळ्या बनवून घेतल्या, दाजीच्या बनवून घेतल्या. कारण की कामात राहावं लागते सारखं. थंड्या झाल्या तर चालन म्हणलं जाऊ द्या. आणि रात्री मला एवढ्या चक्रा येत होत्या, लय चक्रा येत होत्या मला. सकाळी मग पाणी ठेवायचं तर मग दाजी म्हणे उठ म्हणे भैयाला पाणी ठेवू. एक दिवस शाळा बुडू देत नाहीत लेकराला. एक दिवस समजा नाही बरं वाटलं मम्मीला काही तर मग लेकतो घरातलं पण मदत हे करतोय. काय आणायचं असलं बाहेरून का काही, मला लय चक्रा येत होत्या. मला उठायला अवसर नव्हतं, एवढ्या चक्रा येत होत्या. मग त्याईनंच पाणी ठेवलं त्याच्या हरसूच्या पप्पानं भैयाला. आणि उठ चालूच होतं. म्हणजे सकाळी त्याला एक दिवस शाळा बुडून घरी राहू देत नाही. सारखं शाळात जाय आला कटाळा लेकराला तर राहू द्यायचं एखाद दिवशी. आणि बिमार असलं तर राहू द्यायचं. मग मदत करते लेकरू. ताशे करते. नाहीच घरी राहू दिलं भैयाला आखरीला. मी म्हणलं लेकरू घरी असलं तेवढंच माईला मदत करते का काही तर नाही राहू दिलं. मग गेलं ते शाळेत. मग आता सकाळी लेकरं सकाळची शाळा इकडं लयच लवकर जावं लागते. तर कधी येतोय समजा लेकरायला कटाळा, तर मग एखाद दिवशी राहू देणं लागतंय घरी. पण नाही, घरी नाही राहायचं. एक दिवस घरी नाही राहायचं. आज लय तब्येत बिघडली होती रात्री एकदमच. चक्राने हे येऊ लागलेलो भयान चक्रा येऊ लागल्या. तशीच उठले सकाळी, घरातले कामं आवरले. भैया गेला तर मग ते कपडे उचलले, हे ते घरं पुसले, कपडे धुतले, स्वयंपाक पाणी केला, भैयाला नाश्ता बनवून ठेवला. आणि मग थोडीशी पपई खाल्ली मी. आणि मग तेव्हा मग गोळ्या औषधी घेतल्या
आणि तेव्हा मग बरं वाटलं. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.